नमस्कार. ॲरो टेक्सटाईल या फर्मचा मी ओनर. माझं नाव पंकज गुप्ता. 2017 साली ॲरो टेक्सटाईल या फर्मची मी सुरुवात केली होती. थोडक्यात सांगायला गेलं तर ह्याची स्टार्टअप म्हणजे हे क्लोथिंग बिझनेस आहे. कपड्याचं आवड मला हे लहानपणीपासून होतं. काहीतरी ट्रेंडिंग आर्टिकल बनवणं किंवा त्याला वेअर करणं. त्यावेळेस मी डिसाईड केलं की एक छोटंसं रिटेल आपण शॉप टाकूया आणि रिटेल शॉपमधून आपण जे काय आपले जे ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत, जे आपल्याला कपड्याच्या बिझनेसमध्ये मला करायचं होतं, ते मी इथं करणार होतो. परंतु माझा एक मित्र आहे, त्याने मला एक सजेशन दिलं की कपड्याचा स्टोअर तू टाकशील, तर त्याला एक लिमिट कॅप कॅप आहे बिझनेसची. जे टर्नओव्हर जे असेल, त्याला एक कॅपिंग सिस्टम असेल. तर अचानक माझ्या डोक्यात एक प्लॅन आला, की आपण एक होलसेल बिझनेस करूया. जेणेकर ते होलसेल बिझनेस हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण करू शकतो किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड करू शकतो. ह्याचा मार्केट कॅप पण खूप मोठा आहे आणि लिमिटलेस बिझनेस करता येईल आपल्याला. या बिझनेसमध्ये काम करत असताना माझं फॅमिली बॅकग्राऊंड, वडिलांचाही बिझनेस आहे अनदर फील्डमध्ये, ब्रदरचाही बिझनेस आहे अनदर फील्डमध्ये. माझे मदरचा पण बिझनेस आहे अदर फील्डमध्ये. आम्ही कंप्लीटली एक फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या फील्डचे बिझनेस आहे आणि एकमेकांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. फॅमिली सपोर्ट असल्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीला कधीही काही अडचण आली, तर आमच्या फॅमिलीचे मेंबर्स आमच्यासोबत उभे राहतात. आम्ही त्यांच्यासोबत उभे राहतो. तर या सगळ्या गोष्टींचा खूप सपोर्ट आहे फॅमिलीचा आणि जे येणाऱ्या न्यू बिझनेसमॅनला फार गरजेचं आहे. मग मी ट्रेडिंग करायला स्टार्ट केलं. अनेक असे नॉन ब्रँड्स आहेत इंडियामध्ये. मुंबईवरून मी ट्रेडिंग करायचो. दिल्लीवरून सुद्धा माल आणून ट्रेडिंग करायचो. एक-एक असे-असे ऑल ओव्हर जे दुकानदार असतात, रिटेलर्स असतात, छोटे-छोटे शॉप्सवाले. इम्पोर्टंट तुम्हाला सांगायचं झालं तर मी ऑल ओव्हर महाराष्ट्र 2017 आणि 18 टू व्हीलरवरती मार्केटिंग केलेली आहे. मार्केटिंग म्हणजे त्यावेळेसची मार्केटिंग आज या लेव्हलपर्यंत येऊन सक्सेस मला त्याचं भेटलेलं आहे. अजून सांगायला गेलं तर बिझनेस स्टार्टअप असंच आपण केला आणि आज 2024 मध्ये आपल्याला जवळपास 7 ते 8 वर्ष झाली आणि या 7 ते 8 वर्षात आज आम्ही मोर दॅन पर डे 1000 पीसेस प्रोडक्शन करतो आणि या सगळ्या प्रोडक्शनच्या मागं खूप जास्त सपोर्ट तुम्ही म्हणू शकता, तर जनता सहकारी बँकेचा आहे. जनता सहकारी बँक म्हणजे थोडक्यात एक बँक म्हणून नाही आमच्यासोबत त्यांनी जॉइन झाले. एक बिझनेस पार्टनर म्हणून आमच्यासोबत ते अटॅच झाले. 2018-19च्या टाईमला जेव्हा मी बिझनेस स्टार्टअप केला होता, जनता बँकेने ₹2,00,000 पासून मला लोन द्यायची सुरुवात केली. त्यावेळेस ॲज पर बिझनेसचा जे काही माझा टर्नओव्हर होता, त्या टर्नओव्हरच्या बेसिसवरती ₹2,00,000चा लोन त्यांनी अप्रूव्ह केला. त्याच्यानंतर आज करोडो रुपयाचं माझ्याकडं जनता बँकेने सपोर्ट, सी-सी, लोन अनेक वेगवेगळ्या माध्यमातून मशिनरी लोन्स, ईच अँड एव्हरी लोन्समध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट केला. तर सांगायला गेलं तर जनता सहकारी बँक जी आहे, हे आपल्याला प्रॉपरली गाईडन्स देतात. थोडक्यात आपण जेव्हा नवीन बिझनेस करतो, त्यावेळेस प्रॉपरली आपल्याला माहीत नसतं, की बँकिंग करण्यासाठी किंवा कोणत्याही लोनच्या एलिजिबिलिटीसाठी त्याला त्याचे जे लागणारे आय-टी-आर्स असतात, त्याच्यामध्ये कसं गाईडन्स प्रॉपरली करायला पाहिजे. बिझनेसमध्ये काय वर्क फ्लो ठेवायला पाहिजे, कॅश फ्लो कसा ठेवायला पाहिजे. थोडक्यात ते आपल्याला फक्त लोन देऊन मोकळे होत नाही. लोन दिल्यापर्यंत पासून ते लोनचे जे काय आपण त्याचं वर्किंग कॅपिटल कसं यूज करावा, कसं काय नाही करावं, प्रॉपर गाईडन्स देतात ते. अजिबात आपल्याला घाबरायची गरज नाहीये. माझं तर रेकमेंड आहे, की जनता बँक एनी टाईम तुम्हाला ॲज अ पार्टनर म्हणून तुमच्यासोबत काम करणार आणि एकदम बेस्ट लो रेट ऑफ इंटरेस्टमध्ये आपल्याला लोन्स भेटतात. ईच अँड एव्हरीथिंगला आपल्याला सपोर्ट भेटतं. माझं गेल्या 7-8 वर्षाच्या जर्नीमध्ये अनेक असे नॅशनलाइज्ड बँक्स आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, त्यांच्यासोबत पण मी रिलेशन बघितलं. पण मला सगळ्यात जास्त बेस्ट रिलेशन जनता बँकेकडनंच भेटलं. बाकी कुठंच नाही भेटलं. जसं मला सर्व्हिसेस जे पाहिजे, रिलेशन जे पाहिजे, गाईडन्स जे लागतो बिझनेसला, ते सर्व मला जनता बँकेकडनं भेटलं. आज पेविओ हे जे आमचं स्वतःचं ब्रँड आहे, जे आम्ही रजिस्टर्ड आहे, आर ब्रँड आहे. ह्याचा स्वतःचा आम्ही एक पेविओ डीलर ॲपसुद्धा लॉन्च केला आहे. ते 2024 याच वर्षी आम्ही त्याला जानेवारीमध्ये लॉन्च केला आहे त्या ॲपला आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्ससुद्धा येत आहे. तर ज्या नवीन लोकांना बिझनेस करायची खूप इच्छा आहे, ड्रीम आहे, की प्रत्येकाला आपापला एक बिझनेस करणं हे फार मोठं ड्रीम असतो. तर माझं असं म्हणणं आहे, की बिझनेस कधी पण स्टार्ट करत असताना बेसिक माहिती आणि त्याचं थोडंफार का असो,
तुम्हाला एक्सपिरियन्स असणं फार गरजेचं आहे. जसं मी माझ्या लाईफमध्ये 2 महिने जॉबसुद्धा केलेली आहे. एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी, बेसिक नॉलेजसाठी आपल्याला ते फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपल्या बिझनेसला डेडिकेटेड राहणं आणि फोकस्ड राहणं फार गरजेचं आहे. सक्सेस हा भेटतोच तुम्हाला. स्टार्टिंगला थोडेफार फेलियर्स पण येतील. जसं मी माझ्या जर्नीचं तुम्हाला सांगतो, की मी 2018ला फॅक्टरी टाकून बंद केली होती. कारण की मला त्याचा थोडासा अ, अनुभव थोडा कमी असल्यामुळे थोडंसं मला ते प्रॉब्लेम फेस करावं लागलं. पण माझ्यात ते डेडिकेशन होतं आणि माझ्यात ते फोकस होतं, की मी ते करणार आणि पुन्हा 1 वर्षानंतर पुन्हा फॅक्टरी मी रिस्टार्ट केली आणि आज जवळपास 125 माणसं माझ्या फॅक्टरीमध्ये काम करतात. ही माझी कंप्लीट एक फॅमिली आहे आणि पुन्हा त्याला मी माझं जिद्द ठेवली आणि पुन्हा त्याला मी कमबॅक केलं आणि आज आपलं सक्सेसफुली फॅक्टरीज रन आहे. 2 ठिकाणी आपले फॅक्टरीज आहे वेगवेगळ्या, पुण्यामध्येच आहे आणि चांगला रिस्पॉन्स मला येतो. तर मला नवीन उद्योजकांना हेच म्हणणं आहे, लाईफमध्ये फेलियर्स येत असतात, बिझनेसमध्ये फेलियर येत असतात. तर तुमचं फोकस आणि डेडिकेशन हे अजिबात तुम्ही सोडू नका. फोकसमध्ये राहा आणि जनता बँक तर तुमच्यासोबत नेहमी आहेच. प्रत्येक वेळेला तुम्हाला गाईडन्स पण देणार आहे, सपोर्ट्स पण देणार आहे तुम्हाला. जनता बँकेने 75 इयर्स कंप्लीट केले त्याच्याबद्दल हार्टिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि त्यांच्या पुढच्या फ्युचरसाठी माझ्याकडनं बेस्टच बेस्ट विशेस आहे. माझ्यासारखे अनेक कस्टमर त्यांच्याकडं जुळावा, जॉइन व्हावा आणि जनता बँकेची फॅमिली सगळ्यात मोठी व्हावा अशी माझी इच्छा. शिखराकडे पाऊल आमचे ग्राहक हित उत्कृष्ट आमचे उदात्त हेतू पक्की तत्त्वे आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.